अधिकारी पंचायत जिल्हा परिषद नांदेड ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि माझ्या खालील मागण्यासाठी मी आजपासून आमरण उपोषणाला बसलो आहे। माझी पहिली मागणी आहे, मी 2005-06 मध्ये पदोन्नत समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाप्रमाणे पदोन्नतीस मी पात्र असताना सुद्धा मला पदोन्नती दिलेली नाही आणि त्यामध्ये त्यांनी कारण असं सांगितलं की माझी विभागीय चौकशी चालू आहे, परंतु 2005-06 मध्ये कुठलीच विभागीय चौकशी चालू नव्हती आणि त्या विभागीय चौकशीच्या संबंधातली जी काही नोटीस आहे मला पहिल्यांदा 2015 मध्ये मला प्राप्त झाली। त्याच्यामुळे 2005-06 पासून ते 2015पर्यंत विनाकारण माझी जी पदोन्नती जी राखून ठेवलेली आहे किंवा म्हणजे विनाकारण जी काही थांबवलेली आहे ती पदोन्नती मला देण्यात यावी म्हणून माझी ही पहिली मागणी आहे। दुसरी मागणी माझी अशी आहे की 2014 मध्ये माळेगाव यात्रा मी सचिव म्हणून पार पाडली होती। तो कार्यक्रम घेतला होता, त्याच्यासाठी मी 20 लाख रुपये ॲडव्हान्स घेतला होता। ॲडव्हान्स घेतल्याच्यानंतर कार्यक्रम झाला, यात्रा झाली, ते यात्रा झाल्यानंतर मी हिशोब पण दिला होता ऑफिसला, पण ऑफिसमध्ये फाईल गहाळ झालेली असल्यामुळे मी हिशोबच दिला नाही असं समजून त्यांनी मला 20 लाख रुपये वसुलीची नोटीस दिलेली आहे। ती नोटीस दिलेली जी चुकीची आहे आणि मी हिशोब त्यांना दिलेला असल्यामुळे ते वसुलीचा प्रश्नच निर्माण होत नाही, त्याच्यामुळे वसुली थांबवावी म्हणून ही माझी दुसरी मागणी आहे। 1 जानेवारी 2016 पासून छात्र वेतन आयोग लागू झालेला आहे, परंतु आतापर्यंत माझ्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती झाली नाही आणि त्याप्रमाणे माझं वेतन पण झालेलं नाही। ह्या तिन्ही प्रकारच्या मागण्या माझ्या पूर्ण होईपर्यंत मी आमरण उपोषणाला म्हणजे ते चालू ठेवणार आहे। प्रशासनाला काय इशारा आहे तुमचा? उपोषणाच्या संबंधात एवढंच मला म्हणायचं आहे, माझी पदोन्नती विनाकारण थांबवलेली आहे, विनाकारण तुम्ही वसुलीची नोटीस दिलेली आहे, विनाकारण माझं सातवडा आयोगाचं निश्चितीकरण केलेलं नाही, त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी पूर्ण होईपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही। बोला सर, काय सांगणार नाही? नांदेड जिल्हा परिषदेमध्ये अनेक वर्षे सेवा दिलेले अतिशय निष्ठापूर्वक कर्तव्यदक्ष असे जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत हे आज याच जिल्हा परिषदेमध्ये ज्यांनी गेली अनेक वर्षे सेवा दिलेली आहे, कर्तव्य बजावलेलं आहे, असे त्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचे यांच्या सेवाविषयक काही प्रश्नाविषयी जे की अतिशय त्यांच्या वैयक्तिक जिव्हाळ्याचे जीवनाशी संबंधित प्रश्न आहेत आणि सेवाविषयक कारकिर्दीमध्ये अन्याय झालेले आहे, सेवाविषयक लाभापासून त्यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे, अशा महत्त्वाच्या विषयाला अनुसरून ते ज्या जिल्हा परिषदेमध्ये अनेक वर्षे सेवा केली त्या जिल्हा परिषदेसमोर या जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारामध्ये प्रशासनाच्या विरोधात उदासीनतेच्या विरोधात या लाभापासून वंचित ठेवलेला आहे त्या डिपार्टमेंटच्या विरोधात ग्रामविकास विभाग असेल, सचिवा मंत्रालय पातळी असेल, विभागीय पातळी असेल आणि जिल्हा प्रशासन असेल, यांच्याकडे त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये ज्या नमूद मागण्या केलेल्या आहेत त्या बऱ्याचशा मागण्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पातळीवर देखील दखल घेऊन सोडवल्या जाऊ शकतात आणि हे उपोषण थांबवू शकतात। एखाद्या प्राणांतिक एखाद्या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना अधिकाऱ्याला अशा प्रकारचे प्राणांतिक उपोषण करण्याची वेळ येऊ देणं ही शोकांतिक आहे, दुर्दैव आहे। म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आवाहन करतो, विनंती करतो आणि इशारा देतो की जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री उत्तम कोमोड साहेब यांनी जे आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी ज्या निवेदनामध्ये मागण्या नमूद केल्या आहेत त्या मागण्या सोडवण्यासाठी तात्काळ दखल घ्यावं, आपण स्वतः उपोषणस्थळी भेट द्यावी आणि यांचं उपोषण लवकरात लवकर सोपवावं आणि आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी शासनाकडे अहवाल पाठवावा असं कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचा माजी पदाधिकारी म्हणून मी त्यांना विनंती करत आहे।